येवला तालुक्यातील देवठाण या दुष्काळग्रस्त भागातील तरुण शेतकऱ्याने एक नवा प्रयोग केलाय। शेतीमध्ये शेतीपूरक व्यवसाय असलेलं खेकडा पालन सुरू केलेलं आहे। येवला तालुक्यातला हा पहिलाच प्रयोग असून तब्बल 600 रुपये किलोनं खेकडा विकला जातोय। आणि याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांनी। तालुक्यातल्या देवठाण या ठिकाणी आपण आलो आहोत। त्याच्या खेकडा फार्म वरती या ठिकाणी या बँकर असलेल्या तरुणानं खेकडा पालन सुरू केलं आहे आणि त्यातून त्याला चांगला नफा देखील मिळतोय। मी YouTube वरती बघून या व्यवसायाकडे वळालो। शेतीची आवड असताना नवीन काहीतरी प्रकल्प सुरू करू असा विचार आला होता डोक्यामध्ये। भरपूर योजना आल्या तर मत्स्य पालन, कुक्कुट पालन वगैरे, पण ही काहीतरी नवीन कन्सेप्ट वाटली मला म्हणून मी सुरू केली। आणि उन्हाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये याला डिमांड खूप असते, पण बाजारामध्ये तेवढा पुरवठा होत नसल्यामुळे मला ही संकल्पना सुचली आणि मी ती केली। कृत्रिम तलाव केलेला आहे आणि या तलावासाठी किती खर्च आला, कुठून हे खेकड्याचे मत्स्य आणले आणि आता सध्या खेकडा विकतो कुठे? मला जवळजवळ हा सगळा टँक वगैरे बांधायला संपूर्ण खर्च आला 2.5 ते 3 लाख रुपये। आणि याचे बीज आपण नाशिकवरून आणलेले होते आणि वन टाइम इन्व्हेस्टमेंट आहे। एकदा टाकले की त्याला परत टाकायची गरज पडत नाही। आणि आता सध्या आपण 2 हॉटेल सोबत टाइप केलेला आहे, नाशिकला विकतो आपण। हे कुठल्या योजना आहेत ज्या शेतीपूरक व्यवसायांसाठी फायदेशीर ठरतील? PFME नावाची जी योजना आहे जी कृषी उत्पादनावर प्रक्रिया करण्यासाठी कृषी विभागामार्फत दिली जाते। तसेच शेडनेट पॉली हाऊस सारख्या ज्या योजना आहेत, ठिबक सिंचन सारख्या योजना आहेत, अनेक योजनांमधून शेतकऱ्यांना मदत केली जाते आणि सगळ्यात महत्त्वाचं योजनांसोबत तांत्रिक मार्गदर्शन देखील शेतीचं केलं जातं। सुदर्शन खिल्लारे, झी मीडिया, येवला। बीड जिल्ह्यामध्ये नाफेडच्या सोयाबीन खरेदी केंद्राच्या बाहेर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। अनेक सोयाबीन उत्पादक शेतकरी सोयाबीन विक्रीसाठी दिवस रात्र सोयाबीनच्या केंद्राबाहेर ठाण मांडून आहेत। मात्र अद्यापही सोयाबीनची विक्री झाली नसल्यामुळे शेतकरी संतप्त झाले। आजलगाव येथील खरेदी केंद्रावर आम्ही गेल्या 8 दिवसापासून इथं रखडत बसलेलो आहोत। आम्हाला ज्यावेळेस खरेदी केंद्रवाल्यांनी मेसेज दिला की तुमचा नोंदणी झालेली, तुम्ही येऊन आमच्या इकडे सोयाबीन घाला, तर आज जवळजवळ आम्ही शनिवार पासून आलेलो आहेत, म्हणजे आज 8 दिवस झाले। आणि 8 दिवसापासून हे आम्हाला 6 तारखेला रात्री 12 वाजता बरोबर त्यांनी खरेदी बंद केली। आणि त्या दिवशीपासून आम्ही म्हणजे खरेदीच्या नोंदणीच्या अगोदर येऊनही आम्हाला कसल्याही प्रकारचं टोकन दिलं नाही, आम्हाला कसल्याही प्रकारचं काहीच केलेलं नाही। आणि आम्ही त्यावेळेस खरेदी केंद्रवाल्याला विनंती केली की बाबा आम्हाला आमचे तुम्ही ते इथं बुकिंग करा, परंतु कसल्याही प्रकारची बुकिंग न करता तुम्ही तुमचं स्वतःहून लाईनला उभा टाका, तुम्ही तुमचं लाईन लावा, अशा पद्धतीचं आम्हाला सांगण्यात आलं। त्यामुळे आम्ही गेल्या शनिवारपासून लाईनला लागलो आहोत। म्हणजे शनिवारी येऊन सुद्धा अजून आमचे खरेदी झालेली नाही। तरी जोपर्यंत आता आमची खरेदी होणार नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाहीत, अशा पद्धतीचं धोरण घेतलेलं आहे। वाशिम जिल्ह्यातल्या मुरमाड जमिनीमध्ये आनंद आडुळे या शेतकऱ्यानं काश्मीरी बोरांची बाग फुलवली आहे। या लागवडीतनं त्यांना 2 लाखांचं उत्पन्न मिळालंय। पश्चिम बंगालमधनं काश्मीरी ॲपल बोर प्रजातीची 800 रोपं आणली, 10 बाय 10 फूट अंतरावर त्याची लागवड केली आहे। या बोर लागवडीमधनं शेतकऱ्याला 2.5 लाखांचा नफा झालेला आहे। आणि ही 7 एकर शेत आहे, परंतु 7 एकर जमीन एकदम मुरमाड हलकी आहे। या शेतात मला एकरी 4 पोते सोयाबीन होत नव्हतं। उत्पन्न तर नाहीच नाही, परंतु पूर्ण घाटाच होत होता। म्हणून एक काहीतरी नवीन प्रयोग करा म्हणून ही काश्मीर ॲपल बोरची मी 2 एकरात लागवड केली। 10 बाय 10 वर 800 कलमाची लागवड केली, एक म्हणजे 2021 मध्ये। आणि आज त्याचा माल चालू आहे। या वर्षी मी जवळपास 3 लाख रुपयाचा माल विकलेला आहे। त्यापैकी 1 लाख रुपये खर्च जरी धरला तरी 2 लाख रुपये मला शुद्ध नफा आहे। राज्यातील 14 साखर कारखान्यांचे धुराडे बंद झालेत। साखर कारखान्यांचा गाळप हंगाम पूर्ण झालेला आहे। राज्यात 667 लाख टन ऊसाचं गाळप पूर्ण झालं। सोलापूर विभागामधील सर्वाधिक 12 तर नांदेड विभागात 2 कारखान्यांची धुराडे बंद आहेत। यंदा ऊस टंचाईमुळे 100 दिवसांच्या आतच कारखाने बंद झालेले आहेत। वाशिम जिल्ह्यात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेतले 12 मेगावॅटचे 4 सौर ऊर्जा प्रकल्प सुरू झालेत। हिसई, उमडी बाजार, धनज आणि पेठ खदानपूर या भागात हे प्रकल्प सुरू आहेत। यामुळे 3,500 शेतकऱ्यांना दिवसाही वीज मिळते। लवकरच ही संख्या 45,000पर्यंत जाईल।
सांगलीमधील गोडाची वाडी इथं हनुमंत गोड या शेतकऱ्यानं एकरी 115 टन ऊसाचं उत्पादन घेतलंय. खत व्यवस्थापन आणि ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करून शेतकऱ्यांना भरघोस उत्पादन घेतलेलं आहे. गेल्या 3 वर्षांपासून ग्रीन हार्वेस्टच्या वापरामुळे जमीन भुसभुशीत आणि सुपीक झाल्याची माहिती या शेतकऱ्यांना दिली आहे. तर नेचर केअरच्या सर्व उत्पादनांच्या गुणवत्तेवर शेतकऱ्यांना समाधान व्यक्त केलेलं आहे. 3 वर्षापूर्वी आम्हाला 90 क्रॉस करत नव्हतं, पण या प्लॉटसाठी बेसळ डोसला आम्ही ग्रीन हार्वेस्ट साधा आणि स्पेशल, त्या जोडीला क्रॉपसुलिका, पीडीएम पोटॅश पृथ्वी आणि सारथी ही बेसळ डोस आहे. त्यावेळी इथं खतं वापरली, पण ही ह्या खताचं आम्ही प्रमाण थोडंसं वाढवून वापरलं, त्यामुळे आम्हाला रानाला रिझल्ट चांगला मिळाला. आणि दुसरे ड्रिप जे खत वापरत असताना सुपरवॉरा, पृथ्वीरेज 0024 आणि पृथ्वीरेज 00250 ही खतं वापरली. आणि ह्या खता रिझल्ट आम्हाला असा मिळाला की रानं आमची इतकी भुसभुशीत झाली की ह्याच्या 3 वर्षापूर्वी जे आम्ही खत वापरत होतो त्यावर रानामध्ये कठीणपणा होता. आता रानं आमची भुसभुशीत राहिली की असं बोट काढलं तर आमची इथभर बोट खाली जाते, अशी रानं आमची भुसभुशीत राहिली.